पवित्र शास्त्रातून नवा करार मत्तई कृष्णवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 28 आणि 29. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, येशूने म्हटले अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही कुठे या, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे तुम्ही जेव्हा माझ्याकडे याल तर तेव्हा मी तुम्हाला, प्रभू काय म्हणतो, विश्रांती देईन. काळजी बरं काय का प्रियजनानो, आम्हा सगळ्यांना विश्रांती हवी आहे, विसावा पाहिजे, रेस्ट पाहिजे. आज सियोन मंडळीतील माझ्या बहीण भावांनो, तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक बाबतीमध्ये विसावा दिलेला आहे. अनेक चांगल्या गोष्टी, उत्तम देणग्या, पवित्र आत्म्याची फळं, कृपादानं दिलेली आहेत. अनेक व्यसनातून, वासनेतून, अनेक गोष्टीतून आपण मुक्त झालेलो आहोत, म्हणून आज आम्हाला विसावा आहे. परंतु प्रियानो, आज पुन्हा एक प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सांगत आहे की प्रियानो, अजून आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जो विसावा, जी विश्रांती हवी, किंवा जे मिळालेल्या गोष्टी आहेत, स्वतःचं घर असेल, लेकरं असतील, नोकरी असेल, उद्योग असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण श्रम करत असताना, त्या घरामध्ये राहत असताना, लेकरं वाढत असताना आपण सगळेजण एक विश्रांतीचं, एक शांतीचं, एक विसाव्याचं जीवन जगत आहोत का, हा प्रश्न आहे. होय माझ्या बहिणीनो, भावानो, परमेश्वरानं तुम्हाला चांगली पत्नी दिली आणि तुमचं वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन सुरू झालं. परमेश्वरानं तुम्हाला चांगला पती दिला आणि तुमच्या कौटुंबिक जीवनाला देवानं आशीर्वाद दिला. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. आणि परमेश्वरानं तुमचं कौटुंबिक जीवनात तुम्हाला संतती, धन देणगी देऊन पण तृप्त केलेला आहे. आज एखादी नोकरी, एखादा उद्योग तुम्ही करत आहात, परंतु आज खऱ्या अर्थानं पुन्हा एक मनन करण्याची, परीक्षण करण्याची वेळ आहे की प्रभू येशू, मला तू चांगला पती दिलास, मला चांगली पत्नी दिली, मला चांगली लेकरं मिळाली, मला एक चांगली नोकरी मिळाली, मला चांगला उद्योग मिळाला, मला स्वतःचे एक घर आहे. परंतु प्रभू, मी माझ्या पती बरोबर, मी माझ्या पत्नी बरोबर, मी माझ्या मुलांबरोबर कौटुंबिक जीवनामध्ये मला विसावा आहे काय, मला विश्रांती आहे काय माझ्या जीवनामध्ये, मी शांतीमध्ये आहे काय माझ्या घरामध्ये. प्रभू मला चांगली नोकरी दिली, मी राबतो, नोकरीला पळतो, धावतो, पगार येतो, परंतु प्रभू मला प्राप्त होणारं ते उत्पन्नाचं साधन, उद्योग, नोकरीतून मला समाधान, मला शांती, मला तो पैसा विसावा देतो का. मला परमेश्वरा, माझं घर तू बांधलंस, उभं केलंस, एक चांगलं स्वतःचं घर आहे प्रभू, पण त्या घरामध्ये परमेश्वरा मला विसावा, शांती, समाधान आहे का, हा प्रश्न आहे प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबापर्यंत. आणि आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला एक अभिवचन आजच्या संदेशाद्वारे देत आहे की प्रभू येशू काय म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही कुठे या, तुम्ही सर्व माझ्या जवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देतो, विश्रांती देतो, रेस्ट देतो. इंग्लिशमध्ये रेस्ट असं म्हटलेलं आहे. कम टू मी ऑल टॉईल अँड स्ट्रगल पीपल, कम टू मी, आय विल गिव्ह यू रेस्ट. म्हणजे प्रियानो, आज पास्टर या नात्यानं माझी पुष्कळ धावपळ आहे. कुटुंब चालवणं, मंडळी चालवणं, नोकरी 28 वर्ष केली, सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रात मध्ये काम करत आहे. मला पण विसाव्याची, विश्रांतीची गरज आहे. पण विसावा आणि विश्रांती म्हणजे रात्रभर झोपणं आणि सकाळी उशिरानं उठणं, याला विसावा म्हटलेलं नाही. दुपारी निवांत झोपणं, घरच्यांचा विचार न करता,
नवरा जेवला का नाही, पोरं जेवलीत का नाही, घर स्वच्छ झालंय का नाही, सासू सासऱ्यांसाठी काही करून ठेवलंय का नाही, आणि मी आपली घोरत झोपले, मला उठवायचं नाही, बघा मी जरा विसावा घेते, याला विसावा म्हणायचं का? जर तुमच्या घरातली लोक तुमच्या बाबत समाधानी नाहीत आणि जर तुम्ही वैयक्तिक विसावा शोधत असाल, बेडवर झोपून, फॅन खाली झोपून, एसी रूम मध्ये झोपून, दार कडी घालून, कुलूप घालून, तर प्रियानो तो विसावा नाहीये. काळजीपूर्वक ऐका, मी कुणाविरुद्ध बोलत नाही, मी आज परमेश्वराचं वचन तुम्हाला जागरूक करत आहे. विसावा म्हणजे झोप घेणं नव्हे. विसावा म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जवळ येणं आहे. प्राइज द लॉर्ड. येशू ख्रिस्तामध्ये राहणं म्हणजे विसावा आहे. त्याच्या वचनामध्ये राहणं म्हणजे ती वचन आम्हाला विसावा देतात. त्याच्या आज्ञा पाळणं म्हणजे विसावा आहे. व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून देवाकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही जेव्हा येतो आणि त्याला प्रार्थना करतो की प्रभू मला आणि माझ्या परिवाराला विसावा दे. विसावा म्हणजे सर्व प्रकारचं मानसिक, शारीरिक जी काही चिंता, काळजी, दबाव आहे, बरोबर आहे ना, ज्यामुळे हल्ल्यासारखं वाटतं, दबल्यासारखं वाटतं, पडल्यासारखं वाटतं, गुडघे कधी कधी लटफटतात एखादी गोष्ट ऐकून. मुलांची काळजी आहे, माझ्या मुलांचा विवाह कधी होईल आणि विवाह झाल्यानंतर मुलं कधी होतील, मुलांच्या शिक्षणाविषयी आणि शिक्षण झाल्यानंतर परत नोकरीविषयी प्रत्येक आई वडिलांना प्रियानो चिंता आणि काळजी आहे. पण या सगळ्यांचं उत्तर आनंदानं सांगतो एकच आहे की आज प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, अहो कष्टी भाराक्रांत जन हो. या सगळ्या चिंतानं, काळजीनं दबलेल्यानो, मुलांसाठी, परिवारासाठी, उद्योग नोकरीसाठी, भविष्यासाठी दबलेल्यानो, येशू ख्रिस्त आज तुम्हाला म्हणत आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, माझ्या जवळ या, म्हणजे मी तुम्हाला काय देईन? विसावा देईन. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त विसावा देतो. मत्ती कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 27वा वचन काय सांगतं बघा. प्रत्येकानं बायबलमध्ये वचन पहा. मत्ती 14:27. मत्ती 14:27. हा. येशू त्यांना लागला म्हणाला, मी तुम्हाला शांती देतो. ते वचन वाचा ब्रदर. योहान 14:27 असेल, क्षमा करा. योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय 27वा वचन. हा, क्षमा. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? हॅलो, येशू काय म्हणत आहे? मी तुम्हास शांती, विश्रांती, विसावा देऊन ठेवतो. माझी शांती तुम्हाला देतो. काळजीपूर्वक आहे का? येशू ख्रिस्ताने आम्हाला अभिवचन काय दिलेलं आहे? मी तुम्हास शांती देऊन ठेवतो. आपली शांती तुम्हाला देतो. आणि प्रभू म्हणतो जसं जग देतं तसं नव्हे, तशी शांती मी तुम्हाला देत नाही. आणि म्हणून प्रभू म्हणतो जग शांती देतो. जगानं, समाजाला, लोकांना शांती मिळावी म्हणून अनेक प्रकारची सिरियल्स बनवलेले आहेत. आणि आम्हाला सुरुवातीला सिरियल्स बघताना टीव्ही आपण बघत नाही, टीव्ही समोर बसताना ते अनेक प्रकारचं मनोरंजनाचं बघताना बरं वाटतं. सुरुवातीला हसू हसू आणि नंतर डोळ्यात आसू आसू आणि डोक्यात कुणाला तरी रडवण्याचे प्लॅन्स निर्माण होतात. हॅलो, सावध राहा. तुम्ही काय ऐकत आहात, तुम्ही काय पाहत आहात, काळजीपूर्वक लक्ष द्या सगळ्यांनी वचनाकडे. आज प्रभू येशू काय म्हणत आहे? जग देतं तसा विसावा, तशी शांती मी तुम्हाला देणार नाही. प्रियानो, जगामध्ये अनेक फिल्म बनवलेले आहेत, अनेक मनोरंजनाच्या गोष्टी आहेत, परंतु त्यामध्ये
जग आणि जगातल्या गोष्टी सगळ्या भरलेल्या आहेत. आम्हाला काही गाणी, काही त्यातले प्रसंग, काही गोष्टी बऱ्या वाटतात पाहायला, ऐकायला. परंतु प्रियानो, त्यामधून आमच्या मध्ये चांगलं काही प्रवेश होत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, जग देतं तशी शांती, तसा विसावा मी तुम्हाला देत नाही. आणि म्हणून आज तुमच्यावरती आहे की तुम्हाला जर शांती हवी असेल, विश्रांती, विसावा हवा असेल, तर प्रियानो, जग आणि जगातल्या गोष्टीच्या नादी लागू नका. चुकीची फिल्म पाहणं, चुकीचे रील्स, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेळ घालवणं, कशासाठी? माझ्या प्रियानो, तात्पुरतं ते हसवतात. अहो, ते बनवणारेच मरण पावा लागलेले आहेत. परंतु ज्यानं स्वतः वधस्तंभावरती मरण दिलं आणि मरणातून जो उठला, त्यानं आम्हाला शांती देण्याचं ठरवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण शास्त्र सांगतं, आम्हाला शांती मिळावी अशी शिक्षा त्यानं वधस्तंभावर भोगलेली आहे. येशू ख्रिस्तानं स्वतः जगाला शांती देण्यासाठी स्वतःचं शरीर वधस्तंभावर दिलं. त्याच्या हातापायात खिळे मारण्यात आले, काट्यांचा मुकुट घालण्यात आला, कुशीत भाला बोसकला, त्याची दाढी ओढली, त्याला आंब पाजली, त्याला छिन्न भिन्न त्वचा झाली. आणि येशू ख्रिस्ताच्या देहाच्या, स्वदेहाच्या अर्पणानं प्रियानो या जगाला शांती आहे. प्रेज द लॉर्ड. काळजी बरं काही का, हा काही मनोरंजनचा विषय नव्हता, हा जगाला अचंबित करणारा विषय आहे. आम्हाला काटात जरा टोचला, सुई टोचली, ऐक होतं, जरा ठेच लागली, त्यानंतर धगधग त्या उन्हावर, कॅलवरीच्या त्या टेकडीवर त्याला प्रियानो पकडण्यात आलं. मी काल बसून काही गोष्टी ओळी लिहित होतो. त्यामध्ये मी लिहिलं, पकडले पकडले छेडिले, पकडले छेडिले, वधिले त्या वधस्तंभावर. काही ओळी मी लिहिल्या, छेडिले, पिडिले, पाडिले, मोडिले, छेडिले, पिडिले, पाडिले, मोडिले, दडविले मला सैतानाने. आदामाच्या जीवनामध्ये काय झालं? सैतानानं त्याला छेडलं, आदामाने हवेला पिडलं, पाडलं आणि शेवटी झाडाच्या आड दडवलं. सैतान असा आहे प्रियानो, आम्हाला एक शांतीचं, समाधानाचं जीवन जगत असताना तो छेडायला बसलेला आहे. चुकीचे मित्र, चुकीच्या मैत्रिणी, चुकीची साधनं, चुकीच्या गोष्टी आम्हाला छेडतात. हळूच बरं वाटतं बघताना. पहिल्यांदा छेडलं जातं, नंतर पाडलं जातं, नंतर मोडलं जातं आणि नंतर सैतान आम्हाला दडवतो. आम्ही आई वडिलांपासून, गुरुजनांपासून, देवापासून, समाजापासून दडतो. आम्हाला समोर यायला तोंड नसतं, मग दारू पिऊन गाल सुचतात, सिगरेट ओढून छाती भरते आणि मग अशी व्यसनं वासनेच्या मुळे माणूस काय करतो? लपवला जातो, दूर दूर पळतो. लुटिले लचके तोडले गाडिले मला दुष्टाने. लुटिले लचके तोडिले गाडिले मला दुष्टाने. आज दुष्ट लोक, फक्त सैतानच नाही, सैतान रूपाने काही दुष्ट लोक आज काय करत आहेत? लहान लहान लेकरं, स्त्रियांच्या वरती लेकिन अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत. लुटिले लचके तोडिले गाडिले मला दुष्टाने. समाजाची अवस्था आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे. आज तुम्ही धन्य आहात की प्रभू येशूच्या विसाव्यामध्ये तुम्ही आलेला आहात. प्रेज द लॉर्ड. शब्बात दिन म्हणजे विसाव्याचा दिन आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या पवित्र स्थानी येणं म्हणजे विसाव्याचंच ठिकाण आहे. प्रेज द लॉर्ड. हे विश्रामाचंच ठिकाण आहे. पण याच्या जगाच्या बाहेर, मंडळीच्या बाहेर प्रियानो ही परिस्थिती आहे. सैतान छेडतो, पिडतो, पाडतो आणि शेवटी दडवितो. आणि दुष्ट लोक काय करतात? लुटतात. लुटिले लचके तोडिले गाडिले मला दुष्टाने. काही दुष्ट लोक तरुणांना, तरुणींना, स्त्रियांना
लहान लेकरांना अशा प्रकारे ते आज अत्याचार करत आहेत. ही परिस्थिती आहे. हे जग शांती देत नाहीये आणि शांतीने जगू पण देत नाहीये. आणि म्हणून आज मी देवाचा सेवक सांगत आहे, येशू ख्रिस्ताने वळत असताना धर्मांतर म्हणून नव्हे तर आमच्या जीवनाचं परिवर्तन म्हणून येशूकडे यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. या जगाच्या सैतानाच्या तावडीतून, दुष्ट लोकांच्या तावडीतून सुटून विश्रांती, शांती फक्त त्याच्या विश्रामस्थानी आहे. तिसरं, पहिला सैतान, दुसरं दुष्ट लोक आणि तिसरं कोण आहे? सोडिले. जेव्हा हे जग आम्हाला पाडतं, लचक तोडतं, तेव्हा आम्हाला सोडतात. सोडिले, टाकिले, धिक्कारिले. कोण? समाजाने आणि पुढं माझ्याच रक्ताने. जेव्हा आमच्यावर अन्याय होतो, जेव्हा आम्ही पापामध्ये पडतो, जेव्हा आम्ही अज्ञानामुळे फसवलं जातो, चुकीच्या गोष्टीमुळे, चुकीच्या माध्यमामुळे, काळजी ब्रेक का, तेव्हा आम्हाला कोणी जवळ करत नाही. सोडिले, टाकिले, धिक्कारिले मला समाजाने माझ्याच रक्ताने. माझ्याच रक्ताने. कुठलं रक्त? आपले नातेवाईक धिक्कारतात. तिची पोरं अशी आहे, ते तसे आहे, ते तसं आहे. कोण जवळ करत नाही. आणि मग प्रियानो, जेव्हा तुम्ही मत्ती 11:28 प्रमाणे येशू ख्रिस्ताचं अभिवचन ऐकून त्याला प्रतिसाद देता, कारण येशू म्हणतो, असे पिडलेले, पडलेले, छेडलेले, गाडलेले, दडलेले लोक हो, अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. तेव्हा तो येशू काय करतो? येशू पाहतो कोण माझ्याकडे आलेला आहे. पाहिले ख्रिस्ताने, न्याहिले देवाने, वळविले मला ख्रिस्ताने त्याच्याकडे. आणि मग काय करतो ख्रिस्त? सोडविले. येशू ख्रिस्त काय करतो? या जगाच्या दुष्ट लोकांपासून, आपल्यावर अत्याचार अन्याय करणाऱ्या चुकीच्या मित्रांपासून, सैतानापासून, पाप व्यसनापासून येशू ख्रिस्त जेव्हा आम्ही कष्टी भाराक्रांत लोक त्याच्याकडे वळतो, तेव्हा तो आम्हाला काय करतो? तेव्हा तो पहिल्यांदा आम्हाला सोडवतो. कारण शास्त्रात लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त कशासाठी आला? प्रभू येशू म्हणतो, प्रभूचा आत्मा मजवर आलेला आहे, धरून नेलेल्यांची सुटका करावयास. धरून नेलेल्यांची सुटका करावयास, बंदिवासास मोकळे करावयास, आंधळ्यास दृष्टी द्यावयास, कुष्ठ्यास शुद्ध करावयास, त्याच्या प्रसादाचे वर्ष विहित करावयास त्याने परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्ग सोडून पृथ्वीवरती देवाचा पुत्र बनून कशासाठी आला? की येशू ख्रिस्तानं स्वर्गातून पित्यानं ओळखलं, या भूतलावर माणूस कष्टी आणि भाराक्रांत आहे, सैतान छेडत आहे, दुष्ट लोक छेडत आहे, समाज आपलेच लोक. आणि म्हणून येशू ख्रिस्त प्रियानो आम्हाला सोडवण्यासाठी आलेला आहे. पापातून सोडवण्यासाठी, व्यसनातून सोडवण्यासाठी, आजारातून सोडवण्यासाठी, कर्जातून सोडवण्यासाठी, अनेक प्रकारच्या चालीरीतीतून, अनेक प्रकारच्या जगाच्या नियमातून सोडवण्यासाठी येशू आलेला आहे. प्राइज द लॉर्ड. टाळ्या वाजवून आपण देवाला धन्यवाद देऊया. आणि आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे, अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देतो. जग देतं तसं नाही. प्रिय बहिणीनो, काही महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी तुम्ही या जगाचा अनुभव घेतला असेल, जगातल्या लोकांचा अनुभव घेतला असेल, आपल्याच लोकांचा अनुभव घेतला असेल, ज्याच्यावर आम्ही भाव ठेवला, ज्याला आम्ही भार टाकला, ज्याला आम्ही खाऊ घातलो, ज्याच्या आम्ही गळ्यात गळा घालून फिरलो, ज्याला आम्ही ताटात हात घालून अन्न चारलं. अनेक लोक आम्हाला अशा प्रकारे दगा देतात. परंतु प्रियानो, त्यांना दोष देऊ नका, सूड घेऊ नका, पण सावध राहा, सावध राहा. हे जग प्रियानो आम्हाला लुटणार, पाडणार, दगा देणार आहे. म्हणून आमची जबाबदारी आहे, जर येशू आम्हाला म्हणत आहे, कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला काय देईन? विसावा देईन.
तो 20व्याचं खरं स्तोत्र आहे, उगम आहे. प्रेज द लॉर्ड. आंधळा नेहमी हात पसरून पैसे मागायचा. पैशाचा ढीग समोर होता, पण मापू शकत नव्हता आणि पाहू शकत नव्हता. रोज तेच काम, हात पसरणं. परंतु एक दिवस येशू त्याच्या समोरून जाताना त्याला कुणीतरी सांगितलं, येशू आंधळ्यांचे डोळे उघडतो. त्यानं ऐकलं, त्यानं विश्वास धरला. हे पैसे जे मी पाहू शकत नाही, मापू शकत नाही, दुसराच कोणीतरी घेऊन जातो, या मजाचा मला काय उपयोग आहे. त्याचे आत्मिक डोळे उघडले परमेश्वरानं. आणि एक दिवस त्याने निर्णय घेतला होता की देव माझे डोळे उघडेल काय. पण त्या परमेश्वरानं त्याच्या जीवनात एक प्रसंग आणला. तिथून येशू जात असताना तो म्हणाला, हे येशू दावीद पुत्र, माझ्यावर दया कर. तो गप्प राहिला का? नाही. प्रियानो, बरेचदा आम्ही काय करतो, आम्हाला फक्त येशूकडून आशीर्वाद पाहिजे, पण पाप सोडायला नको. हॅलो, आम्हाला येशू ख्रिस्ताकडून शांती पाहिजे, परंतु जुने मित्र, जुन्या चालीरीती सोडायला नको. हॅलो. आणि यामुळं तुम्हाला आशीर्वाद मिळतील, पण विसावा मिळणार नाही. चमत्कार होईल, पण तारण होणं महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. ताप गेला, पण पाप गेला आहे काय? माझ्या प्रियजनांनो, आजचा संदेश ऐकताना मनन करा. तो प्रवेश ख्रिस्त पुन्हा ऐकवा. या संदेशाद्वारे तुम्हाला एक संधी देत आहे. तो म्हणत आहे, कष्टी भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्या जवळ या, मी तुम्हाला विश्रांती देईन. येशूच्या जवळ येणं म्हणजे काय आहे? माझ्या प्रियानो, जसं त्या आंधळ्यानं पूर्णपणे आतून हाक मारली, येशू दावीद पुत्र, माझ्यावर दया कर. प्रभू थांबला. प्रभू थांबतो जेव्हा तुम्ही अंतकरणापासून प्रार्थना करू लागता, जेव्हा तुम्ही मंडळीत येऊन परमेश्वराची भक्ती करू लागता, जेव्हा शब्दात पवित्रपणे पाळू लागता, जेव्हा देवाच्या लोकांबरोबर विश्वासानं राहू लागता, जेव्हा आई वडिलांचं ऐकू लागता, तेव्हा देव तुमच्यासाठी थांबतो. योहानाने एकदा उभा असताना आपल्या शिष्यांना म्हटलं, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा खोकरा. आपल्या शिष्यांना त्यानं खरं सांगितलं. होय, परमेश्वराने योहानाला बाप्तिस्मा करण्यासाठी पाठवलं होतं. सगळे लोक त्याच्याकडे पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी येत होते, झुंडीच्या झुंडी येत होत्या. तेव्हा तो योहान म्हणाला, अहो सापांच्या पिलानं होणाऱ्या क्रोधापासून पळावास तुम्हाला कुणी शिकवलं? योहानानं जेव्हा अरण्यामध्ये घोषणा केली, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. हा संदेश ऐकून लोक पश्चाताप करण्यासाठी योहानाकडे आलेत. आज मंडळीमध्ये संदेश येतो आणि आम्हाला स्पर्श होतो, आम्हाला समजतं, होय हे माझं पाप माझ्या पत्नीला ठाऊक नाही, हे माझं पाप माझ्या पतीला ठाऊक नाही, हे माझं पाप माझ्या आई वडिलांना ठाऊक नाही, ह्या गोष्टी माझ्या गुपित कुणाला ठाऊक नाहीत. परंतु आज मी सांगू इच्छितो की प्रिय बंधू आणि बहिणीनो, तुमचं सर्व गुपित गोष्टी जाणणारा येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. पण आनंदाची बातमी ही आहे, येशू ख्रिस्त पापांची रास झाकण्यासाठी समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, पश्चातापाची घोषणा झाली, अरण्यामध्ये झाली, आणि त्या ठिकाणी कित्येक लोक योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी आले. आणि योहान म्हणतो, अहो सापांच्या पिलानो होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी शिकवलं? म्हणजे तो म्हणत आहे, तुमच्यावरती कोप येईल, क्रोध येईल, म्हणून तुम्ही बाप्तिस्मा घेताय. लग्न करायचंय म्हणून बाप्तिस्मा, ख्रिस्ती एखाद्या संस्थेमध्ये नोकरी पाहिजे म्हणून बाप्तिस्मा, आई वडील म्हणतात म्हणून बाप्तिस्मा. प्रियानो, बाप्तिस्मा ही जबरदस्तीची विधी किंवा ही प्रोसिजर नाही आहे, मात्र ही जबरदस्त आहे. हालेलुया. ही जबरदस्ती नाही आहे, पण जबरदस्त आहे, कारण
बायबल सांगतं बाप्तिस्मा म्हणजे कारण बाप्तिस्मा म्हणजे देहाचा मळ दूर करणे नव्हे. बाप्तिस्मा म्हणजे देहाचा मळ दूर करणे नव्हे. पाण्यात जायचं आणि मळ काढून यायचं असं नाहीये. बायबल मध्ये लिहिले बाप्तिस्मा म्हणजे देहाचा मळ दूर करणे नव्हे, तर येशू ख्रिस्ताबरोबर देवाबरोबर नवीन जीवन जगण्याचा करार करणे आहे. प्रेज द लॉर्ड. वाजवायचे नाही टाळ्या. जेव्हा तुम्ही आणि मी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतो, बस झालं प्रभू, हे खोटं बोलणं, ही लढाई करणं, भांडण करणं, चुकीचं व्यसन करणं, हे खाणं ते पिणं, एक दिवस पापाचं वेतन मरण मला गाठणार आहे याची जेव्हा मनुष्याला जाणीव होते आणि जेव्हा तुम्ही मी वचन ऐकून पश्चाताप करू लागतो, भग्न होतो. बायबल मध्ये लिहिलेलं आहे भग्न व अनुतप्त हृदय तो तुच्छ मानणार नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी भग्न होतो, येशू मला क्षमा कर, मी पश्चाताप करतो, हे पाप, हे व्यसन, हे वाईट गोष्टी, बायकोला त्रास देणं, तिला मारहाण करणं, तिला दुखावणं रोज, किती दिवस? तुला अक्कल नाही, तुझी मला गरज नाही, किती दिवस? नवऱ्याला म्हणणं तुम्ही असंच आहे, तुमची लायकी नाही, तुमची पात्रता, किती दिवस? कशी विसावाने विश्रांती तुम्हाला मिळेल? आज पश्चाताप करा. जे पती पत्नी घरामध्ये असे शब्द वापरतात, पश्चातापाचा बाप्तिस्मा होऊन पण त्यामुळे तुम्हाला विसावा नाही, विश्रांती नाही. चुकत असेल पत्नी, तुम्ही चुकू नका. चुकत असेल पती, तुम्ही चुकू नका. मुलांनो, तुम्हाला मोठे झाले म्हणून आई वडिलांचा अपमान करू नका. मंडळीतील हो, तुम्हाला पवित्र आत्म्याची फळ दान मिळाली म्हणून पास्टरांविरुद्ध बोलू नका, एकमेकाविरुद्ध बोलू नका. कारण शास्त्र सांगतं सर्वांबरोबर साजेल तेवढा शांतीने राहण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये एकमेकाबरोबर शांतीने राहा, मंडळीमध्ये एकमेकावर शांतीने राहा, समाजामध्ये शेजाऱ्यावर शांतीने राहा. ती व्यक्ती बोलायला लागली ना, बाजूला हवा त्यापासून. ये काय करतेस बघतो, मी पण अशी आहे, सुरूच. हा, किती दिवस? म्हणून तुमच्या घरामध्ये विसावा नाही, म्हणून तुमच्या घरामध्ये शांती नाही. शांती येशू देतो, पण शैतान शांती हिरावून घेतो. आज तुम्ही विचार करा, पश्चाताप करा. म्हणून तो म्हणतो सापांच्या पिलानं होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी शिकवलं? जर घ्यायचा पश्चातापाचा बाप्तिस्मा, तर पुढे तो काय म्हणतो योहान? काय म्हटला? पश्चातापास योग्य असं फळ द्या. इथं येऊन बुडून बाहेर गेल्यानंतर पुन्हा लुटू नका, विधवांची घरं लुटू नका, बरोबर आहे ना? अन्याय करू नका, एकमेकाला त्रास देऊ नका. हा योहानानं बाप्तिस्मा संदेश दिला, पश्चाताप करा, मात्र पश्चातापास योग्य असं फळ द्या. माझ्या प्रिय बंधू आणि बहिणीनो, ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्यांनी आज परीक्षण करा, आमचं मंडळीमध्ये, घरामध्ये, समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी वागणं कसं आहे? आम्ही फळ देतोय का काटक कुसळे देतोय? प्रेज द लॉर्ड. कारण शास्त्रात लिहिलेलं आहे, आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन, इथं पाऊस पडतोय ना देव, आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन जी भूमी आपली लागवड करणाऱ्यासाठी हिरवळ उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. पण आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन, वचन ऐकून, भक्तीमध्ये सगळं करून पण जी काटेरी कुसळे उगवते घरी जाऊन, जी सून सासूला काटे कुसळ देत असेल, जी सासू सुनेला काटे कुसळ देत असेल, जी मुला आई वडिलांना काटे कुसळ देत असेल, जो नवरा बायकोशी काटे कुसळ्यासारखा वागत असेल, त्याला आज मी कॅमेरा समोर सांगत आहे, ती भूमी टाकाऊ व शापित होण्याच्या लागास आलेली आहे. बस झालं. तुमचं युद्ध रक्त आणि मांस याबरोबर नाही. पत्नी तुमची शत्रू नाही आहे, पती तुमचा शत्रू नाही आहे, मुलं तुमचे शत्रू नाही, आई वडील शत्रू नाही आहेत.
पास्टर तुमचे शत्रू नाहीये, समाजातील कोणी लोक आमचे शत्रू नाहीये. संविधान आपल्याला काय शिकवतं? भारत माझा देश आहे, भारत आपला देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. आपल्या भारत देशात आपण राहत असताना प्रत्येकाबरोबर बंधुप्रीतीने राहा. समाज कुठलाही असू दे, सगळ्यांबरोबर शांतीने राहा, प्रीतीने राहा. ते तुम्हाला त्रास देतात म्हणून तुम्ही त्रास देऊ नका. बायबल सांगतं सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. प्रेज द लॉर्ड. विसावा आणि शांती देव देतो, आणि त्यासाठी त्याने येशूला पाठवलंय. आणि म्हणून येशू अभिवचन देत आहे, अवकष्टी भाराक्रांत जनो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा आणि शांती देईन. मी माझी शांती तुम्हाला देतो, जग देतं तसं नाही. अस्वस्थ भयभीत होऊ नका, अस्वस्थ आणि भयभीत होऊ नका. आजचा संदेश ऐकताना देखील एकदम घाबरून जाऊ नका. आज मी देवाचा सेवक, तुमचा बंधू, तुमचा पुत्र, तुमचं मूल, तुमचा भाऊ, तुमचा सेवक या नात्याने नम्रपणे मी सांगत आहे की येशू ख्रिस्त तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या उद्योगाला, नोकरीला, तुमच्या परिवाराला येशू आजही विश्रांती, विसावा, शांती देण्यास तयार आहे. परंतु तुम्ही हे ओळखा, तुम्ही एकमेकाबरोबर शांतीने राहत आहात काय? तुमचा व्यवहार आपल्या भावाबरोबर, आपल्या पत्नीबरोबर, आपल्या बहिणीबरोबर, आपल्या मंडळीतील कुटुंबाबरोबर, आपल्या घरातील सासू सासऱ्याबरोबर तुम्ही शांतीने राहत आहात काय? सारखं तीच चुकते, तोच चुकतो, तुम्ही चुकतच नाही. समजून घ्या एकमेकाला, समजून घ्या, समजून घ्या, शांत राहा. बोलू द्या तिला, बोलू द्या. बोल बाई बोल. कूल डाऊन, कूल डाऊन. बायकोला शांत होऊ द्या. हळूच जा. मडक्यातलं थंडगार पाण्याचा प्याला डोक्यावरून ओतू नका, तिच्याजवळ बसा, असं गुडघ्यावर या. किती बोललीस ग छान, आता जरा थंड हो. हा, तिला पाणी सर्व करा. तिचा ऑक्सिजन कमी झालेला असतो ना, बोलून बोलून, आहे की नाही? मग ती असा ग्लास काय करेल, मस्तपैकी असं मारेल. ऍक्शन, रिटेक म्हणायचं आणि जायचं परत. तांब्यावर आणायचा आणि परत मग इकडं पाडेल आणि जायचं, जग घेऊन यायचा. मग तर हसेल का नाही? का तिला धरून वडायची बाहेर? नका करू. हात जोडून सांगतो, तुमची शांती येशूपासून आहे, पण शांती सैतान तुमच्या घरातून काढून टाकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतो, पुरेपूर प्रयत्न करत असतो. मगाशी सिस्टर वर्षा इतकं सुंदर गीत गात होत्या, सुंदर गीत गात होत्या, पण त्यांचा चिरंजीव तिथं बसला होता. त्यानं बायबल पायावर घेतलं होतं आणि असं सगळं ते बायबल असं तसं करत होता. मला ते पावलं नाही आणि मी जवळ घेतलं आणि फक्त बायबल हातातून काढून घेतलं. तो रडायला लागला. आता तो रडायला लागला, बरं झालं शिस्टरांचं लक्ष गेलं नाही आणि मी त्याला उचलून घेतला जवळ, तरी पण रडला. मी त्याला तिथंच ठेवलं आणि मग रवीनाच्या बाजूनं तो त्या माईला दिसला नाही. परंतु सैतान प्रयत्न काय करत होता, तिचं लेकरू रडवायचं आणि ते डिस्टर्ब गाण्यामध्ये व्हायचं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याला मी उचलून घेतला, पण तो रडत तिथं बसला. तिला डिस्टर्ब करण्याचा सैतान प्रयत्न करत होता, परंतु देवबापानं ते गीत डिस्टर्ब होऊ दिलं नाही. प्रेज द लॉर्ड. इकडे बाळ पण तिच्या कुशीमध्ये शांत झालं आणि देव या सगळ्या टीमला त्यांच्या कुशीमध्ये शांत केला. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, एक लक्षात ठेवा, घरामध्ये एखादा जेव्हा वादविवाद घडतं त्यामध्ये सैतानाचा हात आहे. तुम्ही शांत राहा. विसावा येशू देतो. मग विसावा येशूने देण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? इब्री लोकाचं पत्र, येशू ख्रिस्त आम्हाला विश्रांती, विसावा किंवा रेस्ट कसा देतो? इब्री लोकाचं पत्र याचा 1 मिनिट. हां,
काय? हा, मिळालं वचन. कुठं आहे? इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय, पहिल्यांदा 3रा अध्याय आणि 1 पासून वाचा. इब्री लोकास पत्र 3रा अध्याय 1 पासून. यास्तव पवित्र बंधूंनो, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याचकडे लक्ष लावा. इब्री लोकाच्या पत्रात हा पवित्र आत्मा काय म्हणत आहे? पवित्र बंधूंनो, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. आपण पवित्र असे बंधू बहिणी आहोत देवाचे. प्रेज द लॉर्ड. आणि स्वर्गातल्या पाचारणाचं भागीदार आहोत. सेवक देवाचं वचन काय म्हणतो? आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याचकडे काय करा? लक्ष लावा. तो आपल्या नेमणाऱ्याशी विश्वासू होता, तसा मोशेही या देवाच्या सर्व घराण्यात विश्वासू होता. जितक्याने घर बांधणाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान आहे, तितक्याने हा मोशापेक्षा अधिक वैभवास योग्य मोजला आहे. 7वं वचन वाचा. यावरून आज पवित्र आत्मा सियोन मंडळीला तुम्हा सगळ्यांना म्हणत आहे, त्याप्रमाणे आज रोज जर परमेश्वराची तुम्ही व्यक्तिगत कौटुंबिक या नात्यानं देवाची वचनाने वाणी ऐकाल, काळजीपूर्वक ऐका, तर हा वचन ऐकून पण, संदेश ऐकून पण, प्रार्थना भक्ती करून पण कठीण होऊ नका. देवासाठी एकमेकांसाठी कठीण होऊ नका, जड होऊ नका. इस्रायल लोक जशी कठीण झाले तसं कठीण होऊ नका. हा हा हा. त्यामुळे परमेश्वर म्हणतो, त्या पिढीला मी कंटाळून म्हणालो, कारण त्यांनी माझी कसोटी घेतली, परमेश्वराची परीक्षा घेतली. त्यामुळे देव कंटाळून काय म्हणाला? देव हे सर्वदा भ्रांत मनाचे आणि कसे आहेत? भ्रमिष्ठ अंतकरणाचे लोक आहेत. यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. समजलं? माझ्या प्रियानो, जुन्या करारामध्ये मोशे हा संदेष्टा होता. काळजीपूर्वक ऐका. परमेश्वर हा घर बांधणार आहे. परमेश्वरने मोशेला संदेष्टा म्हणून नेमलं होतं. परमेश्वरने मोशेला 10 आज्ञा दिल्या होत्या आणि त्या 10 आज्ञामुळे मध्ये देवाने आशीर्वाद ठेवला होता. प्रेज द लॉर्ड. मी तुझा देव परमेश्वर आहे, मग समोर अन्य देव नसावे, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खोटी साक्ष देऊ नको. अनेक गोष्टी परमेश्वराने जेव्हा आज्ञारूपाने सांगितल्या, त्यामध्ये परमेश्वराचा हेतू काय होता? की मनुष्याला आशीर्वाद, विसावा, विश्रांती मिळावी. प्रेज द लॉर्ड. आज आपण चर्चमध्ये येतो, इथं परमेश्वर आम्हाला वचनाच्या द्वारे, आज्ञांच्या द्वारे आशीर्वादाचा मार्ग, स्तोत्र सांगतो. प्रेज द लॉर्ड. परंतु त्या लोकांनी काय केलं? आकाशातला मान्ना खाऊन पण, खडकातलं पाणी पिऊन पण, समुद्राच्या पलीकडे जाऊन पण, फारोच्या तावडीतून सुटून पण, आणि ते देवाविरुद्ध कुरकुर करू लागले, देवाची परीक्षा बघू लागले. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. आज आपण म्हणतो, हे परमेश्वरा, मी एवढी प्रार्थना करतो, एवढी भक्ती करतो, मी एवढे कष्ट करतो, माझे एवढं सगळं मी बांधले घर, माझं स्वतःचं घर आहे, माझं हे आहे, ते आहे, माझं, आणि मग मला विसावा का नाही? हॅलो, आज देवाचा दास सेवक मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला विसावा नसण्याचं कारण हे आहे की कदाचित तुम्ही परमेश्वराची परीक्षा पाहत असाल. कदाचित तुमच्यावर येणाऱ्या प्रसंगात तुम्ही नम्रता धारण करत नाही, काळजीपूर्वक ऐका, धीर धरत नाही, वाट पाहत नाही, देवाच्या आत्म्याला कार्य करण्यास वाव देत नाही. इकडे सगळ्यांनी लक्ष द्या. जुन्या काळात लोकांनी काय केलं? परमेश्वर त्यांना आकाशातून मान्ना दिला, खडकातून पाणी दिलं, आग्या सापापासून वाचवलं, फारोपासून वाचवलं. बरं आहे, परमेश्वर त्यांना म्हणाला, तुम्ही माझी उपासना करण्यासाठी मी तुम्हाला पुढे नेत आहे, दुधामदाच्या प्रवाहात नेत आहे. आज माझ्या बंधू बहिणीनो, तुमच्या कुटुंबासाठी, मंडळीसाठी परमेश्वराचा हेतू सरळ आहे की परमेश्वर तुम्हाला चांगल्या प्रदेशात, तुम्हाला तो चांगल्या लोकांमध्ये, चांगल्या घरामध्ये, चांगल्या नोकरीमध्ये, चांगल्या उद्योगामध्ये तो तुम्हाला स्थापन करेल. प्रेज द लॉर्ड.
आणि परमेश्वर तुम्हाला काय करेल? स्वतः विसावा देईल. म्हणून जुन्या करारातल्या लोकांना विसावा मिळाला नाही, पण परमेश्वर म्हणतो मी त्यावेळेला त्यांनी माझी कसोटी पाहिली, मला चेतावलं. काळजीपूर्वक ऐका. त्यावेळेला देव म्हणतो मी रागाने शपथ वाहून म्हणालो हे माझ्या विसाव्याच्या ठिकाणी येणार नाही. आणि म्हणून देवाने नव्या करारामध्ये आम्हाला विसावा देण्यासाठी मोशे संदेष्टा कमी पडला, परंतु परमेश्वरानं आपला पुत्र येशू ख्रिस्त जो त्या घरावर होता. हॅलो, बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे? येशू मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण दुसऱ्या वचनात बघा 3:2, तो आपल्या नेमणाऱ्याशी विश्वास होता तसा मोशेही देवाच्या सर्व घराण्यास विश्वास होता. जितक्याने घर बांधणाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान आहे, तितक्याने हा मोशापेक्षा अधिक वैभवास योग्य मोजलेला आहे. प्राइज द लॉर्ड. होय, परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना इस्रायल लोकांना फारोच्या तावडीतून, मिस्राच्या गुलामगिरीतून सोडवलं. मोशेने काठी मारली, पलीकडे गेलेत, खडकावर काठी मारली, पाणी मिळालं, प्रार्थना केल्या, आकाशातून मान्ना मिळाला, सापांपासून सुटले. काळजीपूर्वक आहे का? मोशेने पण यांच्यासाठी भरपूर त्रास सहन केला. परंतु मला सांगू द्या की जुन्या करारातल्या लोकांना परमेश्वर रागाने शपथ वाहून म्हणाला हे माझ्या विसाव्यात येणार नाही. पण आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे, जो मत्ती 11:28 मध्ये येशू म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. का येशू म्हणू शकला? कारण येशू ख्रिस्तानं आज या जगाला, तुम्हाला आणि मला ओळखलेलं आहे की आम्ही कष्टी आहोत, भाराक्रांत आहोत, आम्ही दुःखी आहोत, निराश आहोत, आजारी आहोत, अन्न खाल्लेलं पचत नाही, पैसा आला तर दुसऱ्याला बघवत नाही, छोट्या घरातही कोण विचारत नाही, मोठं घर बांधलं की चर्चा करतात, लग्न होईपर्यंत कोणी स्थळ आणत नाही, लग्न झाल्यानंतर कुठल्या गावचा म्हणतात. अनेक समाज वेगवेगळ्या प्रकार बोलत असतो आपल्याला. असं जग आहे, समाज आहे, आपले लोक आहे. पण आनंदाची बातमी ही आहे की बायबल सांगतो येशू ख्रिस्त पुरवठा करण्या इतका संपन्न आहे. प्राइज द लॉर्ड. कारण तो म्हणतो चेपलेला बोरू मी मोडणार नाही, मिनमिनती वात मी विझवणार नाही. आज जे कोणी आशेने विश्वासाने चर्चमध्ये आलेले आहेत, मी तुम्हा प्रत्येकाशी आज येशू ख्रिस्त बोलत आहे. माझ्या कष्टी भाराक्रांत झालेल्या बहिणी, बंधूंनो, धीर सोडू नका, विश्वास गमवू नका, आशा सोडू नका. येशू ख्रिस्त परमेश्वरानं आमच्यासाठी एक विसावा देणारा देव, विसाव्याचं ठिकाण, विश्रांती देणारा देव, आम्हाला शांती देणारा असा येशू आम्हासाठी पाठवलेला आहे. आणि म्हणून तो या जगाला म्हणत आहे, कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्या जवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. माझ्या प्रियानो, काय आज तुम्ही त्याच्या जवळ आहात काय? तुम्ही आपल्या परिवाराला त्याच्या हाती समर्पित केलं आहे काय? तुमची उद्योग नोकरी, तुमची मनअंतकरणं येशूच्या हाती दिलेली आहेत काय? शास्त्र सांगतं देवाकडे वळा, देव तुम्हाकडे वळेल. देवाजवळ या, तो तुम्हाजवळ येईल. जेव्हा योहानाचं म्हणणं ऐकून त्या शिष्यानं, योहानाने खरं सांगितलं, बाबानो मी पश्चातापाचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्या मागून येत आहे ना, त्याच्या हाती सूप आहे. काय आहे? सूप आहे. तो पाकडणार आहे. कोणतं सूप आहे? तो गहू कोठारात साठवेल. म्हणजे जे पश्चाताप केलेले, तारण पावलेले, भग्न झालेले, नम्र झालेले लोक, देवावर प्रीती करणारे, एकमेकावर प्रीती करणारे, देवाकडून क्षमा पावलेले, एकमेकाला क्षमा करणारे, नम्र झालेले लोक हो, येशू ख्रिस्त तुमच्याकडं सूप घेऊन पाहत आहे. बायबल सांगतो तो गहू कोठारात साठवील. धार्मिक लोकांना तो आपल्या पवित्र स्थानी, स्वर्गाच्या स्थानी घेणार आहे. गहू कोठारात साठवण्यासाठी योहान म्हणाला त्याच्या हाती सूप आहे. परंतु जी भूस आहे, घुस, वचन ऐकून पण पश्चाताप केला नाही, कठीण राहायचं, नम्र नाही, क्षमा नाही, बायबल वाचन नाही, प्रार्थना नाही, एकमेकाविरुद्ध चाड्या, लबाड्या, शिव्या, मारामारी, बायकोचा गळा धर,
नवऱ्याचा कपडे हे कर, हॅलो, मुलांना पायाखाली घालून मार, जी काही तुम्ही करत असाल बस झालं. तुमच्या अंकित घराला ठेवू नका, तुम्ही देवाच्या अंकित राहा. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो आधी नम्रता, आधी नम्रता. बायबल सांगतो याकोबाचा पत्रामध्ये, याकोब येशूचा भाव म्हणतो, यास्तव देवाच्या आणि सैतानाला अडवा. जो सैतान तुमच्या तोंडामध्ये किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तीच्या मुखामध्ये नेहमी तुमच्याबद्दल वटवट आहे, तुम्ही प्रार्थना करा की येशू हिच्या मुखातील वटवट बंद कर. प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना करत नाही, तुम्ही घरातल्या सगळ्या गोष्टी गावभर सगळ्या ढिगाऱ्यासारखं सांगता. त्यापेक्षा गुडघे टेकून प्रार्थना करा आपल्या पत्नीसाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या सासूसाठी, आपल्या सुनेसाठी. मी देवाचा नम्र सेवक तुम्हाला सांगत आहे, येशू तुम्हाला विसावा देणारा, विश्रांती देणारा, तुम्हाला रेस्ट देणारा देव आहे. तुम्ही भग्न व्हा, नम्र व्हा. गहू तो कोठारात साठवण्यासाठी आलेला आहे. धार्मिक लोक त्याच्या स्वर्गाच्या राज्यात असतील, पण भूस म्हणजे कोण? बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ताट मानेचे लोक, कठीण. मला वाटेल तेव्हा चर्चला येईल, मला वाटेल तेव्हा भक्ती करेन, मला वाटलं तर हात वरती करेन, मला वाटलं तर पुढे येऊन बसेन, मला वाटलं तर उपासनेत भाग घेईन, मला वाटलं तर गुरुवारच्या प्रार्थनेला येईन. भूस. किती दिवस? मी देवाचा बंधू नम्रपणे कडक शब्दात तुम्हाला सांगत आहे, बस झालं. आज आम्हाला परमेश्वरानं स्पर्श केला आणि आम्हाला पापांची क्षमा झाली. येशूने आम्हाला कृपेनं तारण दिलं. आज आम्ही नवा जन्म पावलेले. आम्ही धार्मिक जन कशासाठी आहोत? फक्त आशीर्वाद, फक्त चमत्कार, फक्त आम्ही लोकांना दिसायला, सियर मंडळीचे लोक. हॅलो, आम्ही देवाचं धान्य त्याच्या कोठारात असल्यासारखं पाहिजे. आम्ही विश्वासणारे, नम्र, प्रीतीनं, प्रार्थनेनं, पावित्र्याने भरलेले लोक पाहिजे. हॅलो, बायबल सांगतं, योहान आपल्या शिष्याला म्हणत आहे, त्याच्या हातात त्याचं सूप आहे, सूप. तो भूस न विसत्या अग्नीमध्ये जाळून टाकेल. तो अग्नी म्हणजे तो नरक आहे. माझ्या प्रियानो, योहानाचे म्हणणं ऐकून ते दोघे येशूच्या मागून गेले. हा काय जगाचं पापहरण करणार देवाचा कोकरा? ते सत्य, तो स्पर्श त्या दोघा शिष्यांना झाला आणि ते येशूच्या मागून जाऊ लागले. प्रियानो, जेव्हा मी येशूच्या मागून जाण्याचा निश्चय करतो, मला लोक विचारतात तुम्ही का रिटायरमेंट घेतली? मला 28 वर्ष मी प्रभूची सेवा, कुटुंब सांभाळून, मंडळी, हॉस्पिटल सांभाळून केली. आता मला पूर्ण वेळ येशूच्या मागून जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा ते दोघे येशूच्या मागून जाऊ लागले, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त मागे वळला आणि त्यांना म्हणाला, काय शोधता? योहानाच्या शिष्यांना येशू काय म्हणला? तुम्ही माझ्या मागून यायला लागलाय, काय शोधता? आज जर तुम्ही त्याला शोधत असाल, आज जर शांती शोधत असाल, तर विचारणार आहे तुला काय पाहिजे. प्राइज द लॉर्ड. आज आरोग्य, आज समाधान, आज तारण, आज जीवन, आज उद्योग, नोकरी, जे काही तुम्ही शोधत असाल, पण त्याच्या मागून जाऊन जर शोधत असाल तर तो मागं वळेल. प्राइज द लॉर्ड. आणि विचारेल तुला काय पाहिजे. ते म्हणाले, प्रभू तू कुठे राहतोस? तेव्हा येशूने त्यांच्याकडे स्मित हास्य करून म्हटले, या या म्हणजे पाहाल. आणि ते दोघे त्याच्या मागून गेले आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ते त्याच्या बरोबर राहिले. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. माझ्या प्रियानो, इट्स बेटर टू बी अलोन or it's better to be with Christ than in loneliness, in bad company. मराठीमध्ये असं आहे, वाईट लोकांबरोबर राहण्यापेक्षा, वेळ घालवण्यापेक्षा, जीवन जगण्यापेक्षा ख्रिस्ताबरोबर जीवन जगणं चांगलं आहे. प्राइज द लॉर्ड. याचा मी साक्षीदार आहे. मी निश्चय घेतला तरुणपणामध्ये की येशू, जगाचे नाते, जगाचे लोक, जगाचं सगळं मी अनुभवलंय. मला नको प्रभू, माझ्या येशू, मला तू हवायस. मला येशू शांती हवी आहे.
मला प्रभू आरोग्य हवंय, मला पापक्षमेचा अनुभव दे, मला तारण दे, मला नवीन जीवन दे. मी रडलो आणि ऐन तारुण्यात मी शास्त्र वाचू लागलो, पश्चाताप केला, प्रभू येशूच्या मागून जाण्याचा निश्चय निर्णय घेतला. 1997 पासून आजही तो प्रभू येशू पुढे चालत आहे, मी त्याच्या मागून जात आहे. रोज शास्त्र वाचतो, रोज प्रार्थना करतो, शब्दात पाहतो, सुवार्थ सांगतो, धावतो, पळतो. तो मला अनुग्रह आणि अभिषेक त्यानं केलेला आहे. गेल्या आठवडाभर मी माझी पत्नी अनेक गावामध्ये जाऊन सुवार्थ कार्य केलं. सावर्ड्यामध्ये गेलो, लोंढे कुटुंबात गेलो आणि कुठं तरी गेलो. निश्चय केलेला आहे मी, आता मला पूर्ण वेळ प्रभूच्या मागून जायचं आहे. कारण त्यानं मला बोलावलं आणि मला स्थिरावलं मला त्याच्या शरीरामध्ये, स्थिरावलं मला त्याच्या आत्म्यामध्ये. आता मी त्याच्यापासून कुठे जाऊ? माझ्या बंधू, माझ्या बहिणीनो, जग शांती देत नाही, शांती येशूमध्ये आहे. शांती त्याच्या विश्रामस्थानी आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा इब्री लोकांच्या पत्रामध्ये येशू शांती देतो, पण कशी देतो शांती? येशू ख्रिस्त शांती देताना एक गोष्ट आमची जबाबदारी काय बघून आम्ही थांबणार आहोत. राहिलेला संदेश पुढच्या रविवारी बघू. येशू ख्रिस्ताना आम्हासाठी काय ठेवलेलं आहे? देवाने येशू हा आम्हाला विसाव्याचं ठिकाण ठेवलेलं आहे. 12 वचन 3:12 बंधुजन हो, इब्री 3:12 बंधुजन हो, या शास्त्रलेखात पवित्र आत्म्याने म्हटल्याप्रमाणे जिवंत देवाला सोडून द्यावे असे अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचे होऊ नये म्हणून जपा. प्राइज द लॉर्ड. येशू जिवंत देव आहे. हॅलो, याचा आम्ही अनुभव घेतला म्हणून एवढ्या साक्षी घडल्या, बरोबर आहे ना? आणि साक्षी घडवून आशीर्वाद घेऊन पण आम्ही कुणी काय जरा बोललं म्हणून, कुणी काय दुखावलं म्हणून आणि काय तर झालं म्हणून जीवन देवाला सोडून द्यायचं, असं दुष्ट मन आमचे होऊ नये. मंडळी सोडतो, पास्टरला सोडतो, देवाला सोडतो, असं दुष्ट मन होऊ नये म्हणून जपा म्हटलेलं आहे. माझ्या प्रियानो, मगाशी जो मत्ते 11:28 मध्ये आम्ही येशूनं म्हटलं ना, त्यावेळेला येशू ख्रिस्त या समुदायाला, शिष्यांना बोलावत होता. त्याचं कारण का? तर त्याच्या अगोदर एक प्रसंग घडलेला आहे. योहानाने बाप्तिस्मा दिला, अनेक लोकांनी बाप्तिस्मा घेतला. तारण बाप्तिस्म्याच्या द्वारे लोकांनी कबूल केलं की स्वर्गाचं राज्य येत आहे. पण झालं काय? काळजीपूर्वक ऐका. योहानाने साक्ष पण दिली, हा पहा जगाचं पापहरण करणार देवाचा कोकरा. योहानाचं म्हणणं ऐकून येशूच्या मागून लोक जाऊ लागले. सगळं झालं, पण त्या 11व्या अध्यायात घरी गेल्या वाचा, योहान बंदिशाळेत पडला. कुठं पडला? योहानाला पकडलं आणि बंदिशाळेत टाकलं. आम्ही नवरा बायकोनी जाऊन त्या ठिकाणी ते बघितलेलं, योहानाला जिथं टाकलं ना बंदिशाळेत, ते बघितलं. आणि योहान बंदिशाळेत पडल्यानंतर योहान आपल्या काही राहिलेल्या शिष्यांना बोलावून काय म्हणतो? जाऊन येशू ख्रिस्ताला विचारा, जे या वयाचे ते आपणच का आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? बाबा, डोळ्यानं पाहिलंस आणि कबूल आत्म्यानं केलं की ज्याच्यावर पवित्र आत्मा उतरून येईल तो देवाचा पुत्र आहे. हॅलो, योहानानं पाहिलं, येशू ख्रिस्तानं बाप्तिस्मा घेतला योहानाच्या हातून, कबुतरासारखा पवित्र आत्मा उतरून आला. हे योहानानं पाहिलं, अनुभवलं आणि योहानानं साक्षी दिली की हा जगाचं पापहरण करणारा कोकर आहे. प्रेज द लॉर्ड. योहानानं स्वतः कबूल केलं की ह्याच्या हातात सूप आहे, बरोबर आहे ना? म्हणजे योहानानं हे सगळं अनुभवलं, आत्म्यानं कबूल केलं, शिष्यांना सांगितलं. पण जेव्हा योहानावर प्रसंग आला, आईला मला पकडलं आणि बंदिशाळेत टाकलं. मेरे को छुड़ाने वाला कौन है? शायद ये है का कोई और आने वाला है. हॅलो, जेव्हा आमचं चांगलं चालू असतं, व्यवस्थित होतं ना, तेव्हा येशू 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 गायीन मी, येशू 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 गायीन मी. आणि मग आम्हाला जर आजारपण आलं, आमचं काहीतरी घडलं, विपरीत घडलं की बायबल वाचणारच नाही, प्रार्थना करणारच नाही, चर्चला जाणारच नाही. काय तुझ्या बोलण्यानं स्वर्ग बंद होणार नाही? टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद दे. का रे बाबा, तुला बंदिशाळेत टाकलं म्हणून ते विचारायला पाठवले, जे येणारे ते आपणच का आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? दुसऱ्याच्याने कशाला पाहतोयस? आणि मग हे शिष्य येऊन येशूला विचारतात, आम्हाला असा निरोप आहे महाराज की आपणच ते का? येशू म्हणतो, त्याला जाऊन सांगा. काय सांगा? निरोप दिला माहिती आहे येशूने पत्राचं उत्तर? पत्र नाही लिहिलं. काय लिहिलं? योहानाला जाऊन सांगा, आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, मेलेले उठतात. हे काही कमी झालं का रे बाबा?
उठ की रे बाबा, घे की माझा निरोप आणि जा की त्याला सांग योहानाला. आमचं गणित चुकतं कुठं? जेव्हा आम्ही तो बाप्तिस्मा आलाय, लोक या लागल्या, सगळं त्याच्या मुखातून घडा लागले, तो पण चांगला. पण योहानाला जेव्हा बंदिशाहीत टाकला तेव्हा त्याची द्विधा मनस्थिती, संशय, आपल्यावर कटुप्रसंग आला, काहीतरी रिपोर्ट आला की मग आमचा घडा पालता होतो. भरलेलं पातेलं आम्ही उलट करतो. काही असू दे माझ्या प्रियानो, पाऊल एका ठिकाणी पाऊल म्हणतो, काय म्हणतो? जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. आणि देहात जगणे जर त्याच्या लाभाचे आहे तर मी जगणार का मरणार? जगणार. जगायचं आपल्याला, ख्रिस्तासाठी जगायचं आहे, देशासाठी जगायचं आहे, समाजासाठी, कुटुंबासाठी, लेकरांसाठी जगायचं आहे. काही लोक जरा काही झालं का नाही जातोच नदीला, पाणी नाही तिकडं. बरं झालं आमच्या इचलकरंजी रेल्वे नाही आहे, म्हणजे माहेरी जायला म्हणतो मी. काय प्रवीण, बरोबर आहे? देवाने इचलकरंजी लई तशी कृपा केली, पण सगळ्या वाईट घटना इचलकरंजी घडतात. त्याला कारण काय? की प्रियानो, सैतान धूर्त आहे, तो गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे. तो कुणाला गिळावं शोधित फिरतोय. कुणाच्या घरात रखरख धगधग आहे, चुकीचं बोलत बसलंय, नकारात्मक. बंदिशाही पडल्यानंतर तो सांगतोय तुम्हीच का आणि कुणाची? अरे आणि कुणाची वाट बघतोस? जाऊन सांगा त्याला. आणि मग जाऊन जेव्हा सांगतात ना तेव्हा तो येशू ख्रिस्त योहानाविषयी चांगली गोष्ट बोललेला आहे. हे जाऊन सांगा, तुम्ही रानात काय पाहास गेला होता? केसानं भरलेला माणूस? अरे असा मनुष्य राजगृहे असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाची स्तुती केलेली आहे. स्त्रियांपासून जन्मलेल्या सर्व माणसामध्ये योहान श्रेष्ठ आहे, येशूने म्हटलेलं आहे. प्राइज द लॉर्ड. हॅलो, आज तो प्रभू येशू ख्रिस्त, माझ्या बहिणी, माझ्या बंधू, आम्ही जरी अविश्वासू झालो तर विश्वासू देव आहे. तो आम्हाला कधी अपमानित करत नाही, तो कधी आम्हाला धक्का देत नाही, धोका देत नाही. आम्ही जरी अविश्वासू झालो तर आमच्याशी तो येशू विश्वासू राहतो. आम्ही जरी द्विधा मनस्थिती केली तर आमची मनस्थिती तो बिघडवत नाही. पडलेला डेरा उभा करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही जे हरवलेलं आहे ते आम्हाला दुप्पट 100 पट देणारा येशू आहे. आज नम्रपणे सांगतो, येशू शांती देणारा, विश्रांतीने विसावा देण्यासाठी आलेला आहे. येशू विसावा देणारा देव आहे. आणि तो विसावा त्यानं शब्दात दिली. आम्ही विसाव्याच्या ठिकाणी 6 दिवस कष्ट करावं आणि 7वा दिवस आम्ही पवित्रपणे पाळावा म्हणून मंडळीमध्ये त्याने विसाव्याचं ठिकाण ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं 6 दिवस परमेश्वरानं आकाश आणि पृथ्वी जीवसृष्टी निर्माण केली आणि आपण केलेल्या सगळ्या गोष्टीपासून त्यानं 7व्या दिवशी काय घेतला? विसावा घेतला. अरे देवाने विसावा घेतला आणि आम्ही 7व्या दिवशी पण आमचं चालू असतंय. रविवारी सुट्टीच नाही, 12 वाजलं तर इकडे भक्ती संपत आली तरी तिकडेच दळत बसलाय. अजून दळतंय आणि पळतंय. कधी विसावा मिळणार? खोदल्या तो शेवटचा विसावा आहे. 6 बाय किती असतंय ते, तो शेवटचा विसावा आहे. मग लोक लिहितात फोटोमध्ये RIP, रेस्ट इन पीस. तुझा आत्मा विसाव्यामध्ये झोपो, रेस्ट इन पीस. अरे काय त्या दगडात विसावा मिळणार हो? म्हणून त्या विसाव्यात जाणे अगोदर ह्या रविवारच्या शब्दात विसाव्याला या. प्रेज द लॉर्ड. तेव्हा त्या खड्ड्यात विसावा नाही, आपला आत्मा तारलेला प्रभू जवळ जाईल, तिथं विसावा मिळेल. प्रेज द लॉर्ड. प्रगटीकरणाचं पुस्तक शेवटचं वचन आणि प्रार्थना करू. प्रगटीकरणाचं पुस्तक चौदावा अध्याय आणि 13 वचन. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. कुठून आली लोंढे सिस्टर? स्वर्गातून आलेली वाणी मी ऐकली. ती काय म्हणाली वाणी? लिही. कसे मरणारे? झिंगत झिंगत काळजी करत चिंता मन. सगळ्या गावाचं टेन्शन घ्यायचं.
माझ्या आईचं तिकडं असं झालंय, माझ्या भावाचं. अरे होऊ दे की तू इथं शांतीनं राहा आणि प्रार्थना कर. सगळ्या गावाचं टेन्शन घेणारे लोक पण आहेत. ह्याचं तसं झालं त्याचं. अरे तुझं काय चाललंय ते बघ. प्रेज द लॉर्ड. हा, मी आता जास्त टेन्शन घ्यायचं जरा बंद केले. मी फक्त तुमचीच तेवढी काळजी करतोय. प्रेज द लॉर्ड. की तुम्ही प्रभूच्या विसाव्यात यावं. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगते, मी स्वर्गातून झालेली वाणी ऐकली ती ही की ली ली म्हणते. काय म्हणते ते? ली. कुणामध्ये मरणारे? प्रभूमध्ये. म्हणजे पश्चातापाचा बाप्तिस्मा घेऊन, तारण पाहून, सुवार्ता कार्य करून, देवाच्या आज्ञा पाळून, सगळं करून मग प्रभूमध्ये मरायचं का? असंच मरायचं? अमर कसं? असंच काहीच करायचं नाही प्रभूसाठी? आज तुमच्यावर प्रश्न आहे, तुम्ही प्रभूसाठी काय करताय? प्रभूमध्ये आहात 100% मला गॅरंटी आहे. काय मी तुमचा विमा उतरलेला नाही. विमा म्हणजे LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. पण देवामधला विमा म्हणजे लाईफ इन ख्राइस्ट. तुमचं ख्रिस्तामध्ये जीवन आहे काय? प्रेज द लॉर्ड. हा तुमचा विमा आहे. प्रेज द लॉर्ड. लाईफ इन ख्राइस्ट, लाईफ इन LIC, लाईफ इन्शुरन्स सर्व्हिस ना काहीतरी आहे. लाईफ इन ख्राइस्ट. प्रभूमध्ये सर्व व्यवस्थित झालं पाहिजे. आणि मग प्रभूमध्ये मरणारे ते कसे आहेत? धन्य, आशीर्वादित आहेत. आणि मग आत्मा काय म्हणतो? खरंच असे लोक ज्यांनी पश्चाताप केला, ज्यांनी येशूच्या नावावर विश्वास ठेवला, मुलं होण्याचा अधिकार मिळवून दिला, जे देवाच्या कुटुंबातले लोक बनले, स्वतःचे लोक, पवित्र याजकगण त्याच्या विसाव्यात आले, त्याच्या मागून चालले, सुवार्थ कार्य केलं, तारण पावले, सगळं. असे लोक जर वयोवृद्धी होऊन आपण जर प्रभूमध्ये मरू, तर प्रभूमध्ये मरणारे ते धन्य आहेत. कारण असे लोक प्रभूमध्ये कष्ट करून, ते कष्टापासून सुटून त्यांना काय मिळेल? कुठे विसावा मिळेल? कुठे मिळेल? स्वर्गामध्ये. माझ्या प्रियानो, परमेश्वराने आम्हाला विसावा तिथं ठेवलेला आहे. पण आपण अगोदर काय म्हणतो? बाई मला विसावा नाही. आपण शेजाऱ्याला बोलू की काय करायला सर, ये की बस की बस. काय सांगू बाई, जरा दार पुढं कर, ती आणि येईल बिल, ती आणि येईल बिल. कशाला तिला सांगतेस? दार बंद कर आणि येशूला सांग विसावा दे म्हणून. प्रेज द लॉर्ड. त्याला वाटलं तर विसावा हिथं देईल, नाही हिथून घेऊन जाऊन तिथं देईल. तुमच्यावर आहे कुठला विसावा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो लगेच तिकडे विसाव्यासाठी नेईल का? नाही, पहिल्यांदा हिथं विसावा देईल. म्हणून येशू काय म्हणलं? आपल्या बंद खोली जा, माझी प्रार्थना कर, माझ्याकडे विसावा माग. अहो कष्टी भाराक्रांत जेवण माझ्या जाऊया, मी तुम्हाला विसावा दे. आम्ही काय करतो? दार बंद करून आपल्या घरातलं सगळं व्हायरल करतो. जरा ये की माझा ऐकी, बाई मला विसावा नाही. आणि मी सांगू काय, एकदाच मी मेल्याशिवाय, लगेच काय म्हणायचं? मी मेल्याशिवाय मला काय विसावा नाही. सकाळपासून बघ एवढी भांडी घासली, तेवढं धुणं धुतलं, एवढं हे केलं, मग करायला नको घरचं? सासूनं करायला पाहिजे, सुनानं पण करायला पाहिजे, मुलांनी पण करायला पाहिजे, आई वडिलांनी करायला पाहिजे. समाधान सांगा ना, ये बाई दार उघड, बस बस हवा छान येऊ दे. आता बघ ना माझी सून आहे, ती पण व्यवस्था, मी आमचं चांगलं चाललंय, तिनं भांडी घासली, मी धुणं धुतलं, आम्ही दोघी पण विसाव्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. सकाळी काय झालं असेल जरासं, थांब ना बाई, काल लगेच मरणाच्याच गोष्टी करायच्या. माझ्या प्रियानो, 29 वचनात तो म्हणतो, तिसरी गोष्ट, पहिला येशू विसावा देतो, दुसरा त्याच्या उपासना घरात आल्यानंतर विसावा मिळतो, आणि शेवटचा विसावा स्वर्गात आहे. परंतु त्यासाठी आम्हाला विसावा मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? आम्ही येशूकडे वळलं पाहिजे. आम्हाला विसावा देण्यासाठी मी काय केलं पाहिजे? त्याच्या विश्रामस्थानी त्याचा शब्बात पाळण्यासाठी आलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्त शब्बाताचा धनी आहे, आणि हा शब्बात दिन विसाव्याचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. जसा देवाने शब्बात 6 दिवस कष्ट करून त्यानं विसावा घेतला, परमेश्वराने आम्हाला पण हा शब्बात विसाव्याचं ठिकाण म्हणून दिलेलं आहे. परंतु आज आम्ही बरेचदा 6 दिवस कष्ट करतो, 7व्या दिवसाला पण महत्व देत नाही, म्हणून आम्हाला विसावा नाही. माझ्या प्रियानो, शेवटी विसावा स्वर्गात मिळणार आहे, पण प्रभूमध्ये आम्ही जीवन जगलं पाहिजे. म्हणून शेवटचं वचन 11:29, मत्ती 11:29 काय म्हटलंय? मी, येशू काय म्हणतो? मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या माझं जू आपणावरती घ्या आणि माझ्यापासून शिका. हिच्यापासून, तिच्यापासून, ह्याच्यापासून, त्याच्यापासून, अमिताभ बच्चन, जयाप्रदा आणि कोण, त्यांचं काय घेऊन बसलाय? हा,
हे हिरो हिरोईन्स किंवा जगातले लय लोक राजकीय यांच्यापासून काही शिकायजोगं नाहीये. शिकायचं असेल तर येशू पासून शिका. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवतच नाही तुम्ही. विसावा येशू देतो, पण येशू काय म्हणतो अजून एक गोष्ट, मी जो मनाचा सौम्य. कसा येशू मरिया सिस्टर? कसा येशू? कसा आहे? सौम्य आहे. आणि कसा आहे? लीन. मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या माझं जो आपणावरती घ्या. काय येशू ख्रिस्त आम्हाला एक संधी म्हणतो मी देत आहे, कारण येशू ख्रिस्तानं आपल्या पित्याचं जो आपणावरती घेतलं. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तानं पित्याची आज्ञा पाळली. येशू ख्रिस्त म्हणतो पिता जे मला सांगतो ते मी करतो. मी आणि पिता एक आहोत. पिता माझ्यामध्ये आणि मी पित्यामध्ये आहे. म्हणून येशू ख्रिस्तानं आपल्या बापाचं जू शेवटपर्यंत वधस्तंभावर जाईपर्यंत जगाच्या पापाचं जू, देवाचा जो नियम होता की मनुष्याला नरकात जाऊ नये, मनुष्याचा नाश होऊ नये, प्रत्येक मनुष्याला पापांची क्षमा मिळावी, येशूच्या रक्तानं आमची पापांची क्षमा व्हावी, त्याला बसल्या मारांच्या वान आम्हाला आरोग्य मिळावं, म्हणून परमेश्वरानं या जगावर एवढी प्रीती केली की आपला पुत्र या जगात पाठवला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. परमेश्वरानं आपल्या पुत्रावर जगाचं जू ठेवलं. माझ्या प्रियानो, सैतानाचं जू आमच्यावरती होतं. सैतानानं आम्हाला आपलं जू ठेवलं होतं आणि मग सैतान सांगल त्याप्रमाणे आम्ही पाहत होतो, बोलत होतो, वागत होतो, पापामध्ये होतो आणि मरणाकडे चाललो होतो. बायबल देवाचं वचन सांगतं, अनाइंटिंग विल ब्रेक्स द योक ऑफ द डेव्हिल. देवाचा जेव्हा अभिषेक येतो तेव्हा देवाचा अभिषेक सैतानाचं जू मोडून काढतो. आज तुमच्यावरती येशू ख्रिस्ताचा अभिषेक आहे, अनुग्रह आहे, म्हणून येशू ख्रिस्ताच्या अभिषेकानं तुमच्यावरती असणारं सैतानाचं जू मोडलेलं आहे. पापाची सत्ता रद्द झालेली आहे, मरणाची सत्ता रद्द झालेली आहे, जगाचा नियम रद्द झालेला आहे. आज माझ्या विश्वासार्ह बहीण भावानं, तुम्ही येशू ख्रिस्ताकडे वळलेला आहात. तुम्ही परमेश्वराच्या विश्रामस्थानी आलेला आहात. तुम्ही प्रभू मध्ये जीवन जगत आहात आणि येशू कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे की तुम्हाला आणि मला विसावा देण्यास, शांती देण्यास, रेस्ट देण्यास. त्याच्यामध्ये पित्याचा विसावा आहे, स्वर्गाचा विसावा आहे. येशू ख्रिस्ताकडे जे जे आलेत, मत्तय माझ्या मागून ये, मत्तय येशूच्या मागून आला, मत्तयला विश्रांती मिळाली. जे काही खाली उतर, जे काही उतरला त्याच्या घराला तार मिळालं. कोई नीचे आया, कोई पीछे आया. प्रेज द लॉर्ड. सबको शांती मिल गई. कुणाचे डोळे उघडले त्याला शांती मिळाली. कुणाच्या पापाचं रास झाकली, पापांची क्षमा झाली त्या पापी स्त्रीची. कुष्ठरोगी पालता पडला, शुद्ध झाला. प्रिय येशू ख्रिस्तानं प्रत्येकाला आजारातून मुक्त केलं, पापातून मुक्त केलं, सैतानाच्या तावडीतून सोडवलं आणि प्रत्येकाला येशू ख्रिस्तानं शांती दिली, विसावा दिला. म्हणून तो म्हटला आता शांतीनं जा, आपल्या पिढेपासून मुक्त आहेस, पुन्हा पाप करू नकोस. या ठिकाणी देवाचा संदेश समाप्त होत असताना मी सांगत आहे, तुम्ही धन्य आहात, कारण येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, देवाचं जू आपणावरती घेऊन आलेला आहे. जसं येशूने पित्याचं जू आपणावरती घेतलं, तुमच्या आणि माझ्यासाठी एक संधी आहे या शेवटच्या काळामध्ये की आम्ही येशूने म्हटलेलं जे वचन आहे, मी जो मनाचा सौम्य व लीन, तर माझं जू आपणावरती घ्या आणि माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. आज आम्हाला विसावा का नाही? आम्ही कुठल्या तरी पास्टरांकडे, आम्ही कुठल्या तरी व्यक्तीकडे, कुणा तरी राजकीय माणसाकडे दृष्टी लावलेली आहे. काय छान प्रार्थना, काय, परंतु त्याचं पवित्र शास्त्र वचन आमच्या मनात मुखात आहे काय? आम्ही नम्र झालेलो आहे काय? आम्ही सौम्य झालेलो आहे काय? आम्ही लीन आहोत काय? बस झाली कठीणता, बस झालं वादविवाद. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त आज तुम्हाला म्हणत आहे, मी मनाचा सौम्य आहे. आज तुम्ही मनानं सौम्य व्हा. येशू ख्रिस्त स्वतः लीन झाला, नम्र झाला आमच्यासाठी. त्यानं पापाची, मरणाची सत्ता रद्द केलेली आहे. बायबल सांगतं, असली जी चित्तवृत्ती
ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्यानं मानवी रूप धारण केलं, स्वरूप धारण केलं. आणि देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे असा लाभ त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, रिक्त केलं स्वतःला. जेव्हा त्याला त्या बागेमध्ये धरलं, तूच येशू आहेस काय? होय मी येशू असं म्हटलं आणि लोक पडले. एवढे सामर्थ्य त्याच्या शब्दात होतं. पण तो त्यांच्या हाती त्याला धरलं गेलं, कारण त्यानं ओळखलं की परमेश्वराची, माझ्या बापाची इच्छा ही आहे की मी पित्याची इच्छा पूर्ण करावी. पित्याची इच्छा ही होती की आपल्या पुत्रानं वधस्तंभावरती जगाचं पाप रोग वाहून न्यावं आणि त्याला बसल्या मारांच्या वधानं तुम्ही आणि मी रोगमुक्त व्हावं. त्याच्या रक्तानं आमच्या पापांची क्षमा व्हावी. हा परमेश्वराचा नियम येशू ख्रिस्त कॅरी करत होता. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो माझी शांती मी तुम्हाला देतो. कारण शास्त्र सांगतं आम्हाला होणारी शिक्षा त्यानं भोगली, आम्हाला शांती प्राप्त व्हावी अशी शिक्षा त्यानं भोगली. म्हणून तो म्हणू शकतो अवकष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्या जवळ या, मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन त्या माझं जू अपनावरती घ्या आणि माझ्यापासून शिका. आई वडिलांनो, मुलांनो, मंडळी हो, आज तुम्ही कोणापासून शिकत आहात? येशू ख्रिस्त विसाव्याचं ठिकाण आहे, मंडळी विसाव्याचं ठिकाण आहे, पवित्र आत्मा विसाव्याचं ठिकाण आहे, वचन विसाव्याचं ठिकाण आहे. येशूच आम्हाला विसावाने शांती देऊ शकतो. पण आज तुम्ही त्याच्या विसाव्यात येण्याचा निश्चय केला आहे काय? 6 दिवस कष्ट करा, पण 7वा दिवस पवित्रपणे पाळा. रोज कामाची सुरुवात करण्या अगोदर त्याच्या चरणाजवळ बसून त्याचा विसावा मागा. एकमेकांवर सहभागिता करा. तो प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतः विसाव्याचा, विश्रांतीचा उगम आहे, तो तुम्हाला त्याची शांती, त्याचा विसावा, विश्रांती दिल्याशिवाय राहणार नाही. देवबाप करो, हा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्याचा विसावा, त्याची शांती, विश्रांती तुम्हाला देऊ. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया. आपल्या जागेवर उभं राहू.